उदाहरण नंबर 26. लक्ष द्या. सागर आणि प्रणव 3:2 या प्रमाणात नफा तोटा विभागणारे भागीदार आहे. त्यांचे 31 मार्च 11 रोजीचे 23 पत्रक खालीलप्रमाणे. विवरण नावे राशी जमाराशी दिले. भांडवल खाते सागर, भांडवल खाते प्रणव. भांडवल दिलेलं आहे दोघांचं. त्याच्यानंतर आहारण दिलेलं आहे सागर आणि प्रणवचं. मालसाठा म्हणजेच प्रारंभन स्कंद, प्राप्यपत्र देवीपत्र, खरेदी विक्री, कमिशन आहे. कमिशन दोन्ही साईडला आहे, नावेला पण आहे जमाला पण आहे. पगार व मजुरी आहे. व्यापार खर्च आहे. अधिकोषस्थ रोख आहे. प्राप्य अपहार आहे. विमा, भविष्य निधी योगदान, विविध ऋणको धनको, राखीव निधी, उपस्कर, एकास्वधिकार, भूमी इमारत, छपाई लेखन सामग्री असे पद आहे. समायोजना दिलेले आहे त्या टिकमार्क करून घेऊ. बघा, वर्षाच्या शेवटी सवरण स्कंदाचे मूल्य किती आहे? 50,000. सवरण स्कंद 23 पत्रकात राहत नाही, टिकमार्क करायची गरज नाही. भागीदारांच्या भांडवलावर 5% प्रमाणे व्याज, व्याज नाही आहे ते व्याज आहे. भांडवलवर टिकमार्क करा दोघांचे, सागर आणि प्रणवच्या भांडवलवर. त्याच्यानंतर पहा, भागीदारी संस्थेने 4,000च्या वस्तू खरेदी केल्या आणि त्या मिळाल्या, परंतु खरेदी पुस्तकात त्याची नोंद केली, नोंद न केलेली खरेदी. खरेदीवर आणि धनकोवर टिकमार्क करा. खरेदी आणि धनको दिसलं का? धनको, विविध ऋणको धनको आहे दिसते, धनकोच्या समोर करा. पुढे जाऊया. प्रणव यांनी खाजगी उपयोगकर्ता 500च्या वस्तूची उचल केली. कोणी उचल केली? प्रणवने. प्रणवच्या उचलवर टिकमार्क करा. आहारण खाते प्रणव दिसते, आहारण खाते प्रणव दिसते, प्रणवचे आहारण त्याच्यावर टिकमार्क करा. भागीदारी संस्थेने 6,000च्या वस्तूची विक्री केली, परंतु विक्री पुस्तकात त्याची नोंद केली नाही. नोंद न केलेली विक्री, विक्रीवर टिकमार्क करा. आणि ऋणकोवर टिकमार्क करा. ऋणको, विविध ऋणको दिसते, विक्री आणि विविध ऋणको. वार्षिक लेखे तयार करा. तयार करूया. बघा, उदाहरण नंबर 26. भागीदारी संस्थेच्या पुस्तकात नंबर 1 व्यापार खाते, दिनांक 31 मार्च 2011 रोजी संपणाऱ्या वर्षाकरिता विवरण रक्कम, विवरण रक्कम, डावी नावे उजवी जमा. नंबर 2 दुसऱ्या पेजवर नफा तोटा खाते, दिनांक 31 मार्च 2011 रोजी संपणाऱ्या वर्षाकरिता विवरण रक्कम, डावी नावे ताळेबंद. दिनांक 31 मार्च 2011 रोजीचा देयता रक्कम, संपत्ती रक्कम. एनी डाऊट? ओके. आता आपण पहिले काय करतो? समायोजना टिकमार्क करतो, मग आखणी करतो आणि मग प्रिपरेशन करतो. प्रिपरेशन मध्ये व्यापार खात्याच्या नावेला आपण लिहितो प्रारंभन, त्याच्यानंतर खरेदी. आता पहा, खरेदी वजा खरेदी परत करतो, पण खरेदी परत आहे का पहा. उदाहरणार्थ खरेदी परत आहे का पहा. परत, खरेदी परत, प्रत्यय आहे का? नाही आहे. तर नाही लिहिलं तरी चालते. काय म्हणून राहिलो मी? खरेदीमधून खरेदी परत काय होते? मायनस. मग खरेदी परत आहे का पहा. प्रत्यय, परत, निर्गत प्रत्यय आहे का? निर्गत प्रत्यय नाही आहे. मग खरेदी परत नाही लिहिलं तरी चालते. मग खरेदीवर समायोजना पण आहे ना. कोणती? प्लस. हा, नोंद न केलेली खरेदी. मग खरेदी प्लस नोंद न केलेली खरेदी. ठीक आहे. खरेदी परत आहे नाही. तसंच जमाला विक्री वजा विक्री परत. विक्री परत पण नाही आहे उदाहरणार्थ. मग इथं काय लिहू? नोंद न केलेली विक्री. नोंद न केलेली विक्री. विक्री परत पण नाही आहे ना, म्हणून. विक्री परत असता तर लिहिलं असतं आपण, पण विक्री परत आहे का? नाही आहे. म्हणून विक्री वजा विक्री परतच्या ऐवजी, नाही तर मग तुम्ही लिहून पण ठेवू शकता. कसं?
एक्स्ट्रा लिहिलं तर काही प्रॉब्लेम नाही आहे. कसं काही प्रॉब्लेम आहे का? प्रिपरेशनमध्ये काय करतो आपण? पहिले लिहितो प्रारंभन स्कंद, खरेदी वजा खरेदी परत, यालाच निर्गत प्रत्यय पण म्हणतात, प्लस नोंद न केलेली खरेदी. जर उदाहरणात असेल तर नोंद न केलेली खरेदी आहे ना, उदाहरणात आहे ना, नोंद न केलेली खरेदी आहे ना, पहा ना, हे खरेदीवर टिक मार्क केला आपण. जमाला विक्री वजा विक्री परत आणि प्लस नोंद न केलेली विक्री पण आहे, नोंद न केलेली विक्री. एवढं पहिलेच लिहून ठेवायचं. काय काय समजलं का तुम्हाला? प्रारंभन स्कंद, खरेदी वजा खरेदी परत, प्लस नोंद न केलेली खरेदी असेल तर जमाला विक्री वजा विक्री परत, प्लस नोंद न केलेली विक्री. विक्रीमध्ये नोंद न केलेली विक्री आणि खरेदीमध्ये नोंद न केलेली खरेदी, प्लस नफा तोटा खात्यात कोणतं पद पहिलेच लिहून ठेवायचं नाही प्रिपरेशनमध्ये. ताळेबंदाच्या देयताला भांडवलचा फॉर्म्युला लिहायचा आहे. कोणाचे भांडवल आहे? सागरचे भांडवल प्लस व्याज, 2 लाईन जागा, आहारण झालं, तिरकी झाली रेष, आहारण झालं. त्याच्यानंतर सागरानंतर कोण आहे? प्रणवचे भांडवल, प्रणवचे भांडवल प्लस व्याज, 2 लाईन जागा, मायनस आहारण. झालं? एनी डाऊट? एवढे पद सुरुवातीला लिहून ठेवायचे. कोणते कोणते? प्रारंभन स्कंद, खरेदी वजा खरेदी परत, प्लस नोंद न केलेली खरेदी उदाहरणात असेल तर. हे नसेल तर मग फक्त खरेदी वजा खरेदी परत एवढंच लिहायचं. जमाला विक्री वजा विक्री परतच लिहायचं, पण इथं नोंद न केलेली विक्री आहे म्हणून इथं प्लस केलं. त्याच्यानंतर नफा तोटा खात्यात सुरुवातीला काही लिहायचं नाही, म्हणजे प्रिपरेशनमध्ये काही लिहायचं. ताळेबंदाच्या देयताला सागरचे भांडवल प्लस व्याज, 2 लाईन जागा, मायनस आहारण किंवा उचल. प्रणवचे भांडवल प्लस व्याज, 2 लाईन जागा, मायनस आहारण. आता इथं सागर आणि प्रणव आहे म्हणून त्यांचे लिहिले, दुसरं कोणी असतं तेच लिहिलं असतं. आता आपण काय करू? पहिले डब्यातले पद लिहून घेऊ. डब्यातले पद, डब्यातले म्हणजे 23 पत्रकातले. 23 पत्रकामधल्या प्रत्येक पदाची एक एकच नोंद होते, सिंगल, एक पद एक वेळा. मग प्रत्येक पद लिहिताना ज्या पदावर टिकमार्क आहे, ज्या पदावर काय टिकमार्क आहे त्या पदाची रक्कम आतमध्ये लिहायची, जागा सोडायची, आणि ज्याच्यावर टिकमार्क नाही त्याची रक्कम रक्कमच्या कॉलममध्ये लिहायची. बघा 23 पत्रकात सर्वात पहिलं पद आहे भांडवल खाते सागर, लिहिलंच आहे आपण. बा हे सागरचे भांडवल लिहिलं आहे. किती आहे सागरचे भांडवल? 60,000. त्याच्यानंतर आहे प्रणवचे भांडवल, हे इथं आहे. फॉर्म्युला आहे त्याचा, याचा काय आहे? फॉर्म्युला आहे ना, म्हणून आतमध्ये या लाईनला लागून रक्कमच्या आधी. त्याच्यानंतर आहारण खाते सागर, सागरच्या आहारांवर समायोजन नाही आहे, तर सागरचे आहारण हे सागरचे भांडवल आहे का नाही, हे याच्यात आहारण. किती आहे ते आहारण सागरचे? 2,000. ठीक आहे, मी डायरेक्ट लिहिले इथं. त्याच्यानंतर प्रणवचे आहारण आहे, पण आहारण जे प्रणवचे आहे ना त्याच्यावर टिकमार्क आहे, म्हणजे या प्रणवचे जे आहारण आहे ना याच्यावर समायोजन आहे. तर इकडे जर लिहिलं तर प्लस करता येणार नाही, म्हणून आपण इथं पहिलेच लिहून घेऊ ब्रॅकेटमध्ये. किती आहे प्रणवचे आहारण? 1,000. कारण याच्यावर काय आहे समायोजन, ब्रॅकेटमध्ये जागा सोडून देऊ. इथं लिहिलं तर मग मायनस जागा नाही राहील ना, म्हणून आपण खाली लिहिलं 1,000, कारण प्रणवच्या आहारांवर समायोजन आहे. त्याच्यानंतर आहे मालसाठा. मालसाठा म्हणजे प्रारंभन स्कंद, हे प्रारंभन स्कंद आहे. किती आहे प्रारंभन स्कंद? त्याच्यावर टिकमार्क विकमार्क आहे का? म्हणजे समायोजन नाही. ज्या पदावर समायोजन नाही त्याची रक्कम रक्कमच्या कॉलममध्ये. प्राप्य विपत्र, प्राप्य विपत्र देवीपत्र 2 रक्कम आहे इकडे दिसते, 1,800 2,000. प्राप्य विपत्र 1,800 आहे, देवीपत्र 2,000. प्राप्य विपत्र काय आहे? संपत्ती. प्राप्य विपत्र किती आहे? प्राप्य विपत्र 1,800. आणि देय विपत्र काय आहे? देय विपत्र देयता. किती आहे देय विपत्र? त्याची रक्कम जमाल आहे 2,000. दिसली का? पुढे जाऊया. खरेदी विक्री आहे,
खरेदी नावेला आहे, विक्री जमाला आहे. खरेदी जी आहे नावेला ते किती आहे, 1 लाख हे इथे आहे खरेदी. याच्यामध्ये हे प्लस मायनस होते, आतमध्ये लिहून घेऊ. 1,90,000 आणि विक्री किती आहे, 3 लाख. हे पण आतमध्येच लिहायला लागते कारण हे विक्रीमध्ये हे पद आहे ना म्हणून. त्याच्यानंतरचं पद पहा कमिशन. आता कमिशन पहा नावेला पण आहे जमाला पण आहे. तर कमिशन भाडे कमिशन व्याज अपार कसर सूट. भाडे कमिशन व्याज अपार कसर सूट नावेला असेल तर नफा तोटा खात्याच्या नावेला लिहायचं, जमाला असेल तर हे जमा होईल इकडे लिहायचं. मग नावेला पण आहे जमाला पण आहे तर नफा तोटा खात्यात पद लिहिताना 2 लाईन सोडून लिहायचं नावे जमाला. कमिशन किती आहे, कमिशन नावेला 6,000 आहे, जमाला पण कमिशन आहे. कमिशन जमाला आहे 2,000. पुढे जाऊया. पगार व मजुरी नावेलाच आहे तर नफा तोटा खात्याच्या नावेला. पगार व किती येते, नावेलाच आहे. चला पुढं. व्यापार खर्च. व्यापार खर्च दिसलं की क्लिक झाला पाहिजे. काय, सामान्य खर्च, विविध खर्च, किरकोळ खर्च. काय आहे का तो, सामान्य खर्च, विविध खर्च, किरकोळ खर्च आहे का, नाही आहे. मग व्यापार खर्च एकटाच आहे तर व्यापार खर्च लिहायचा नफा तोटा खात्याच्या नावेला. जर व्यापार खर्च एकटाच आला तर तो लिहायचा नफा तोटा खात्याच्या नावेला. आणि व्यापार खर्चाचा सोबती आला, सामान्य खर्च, विविध खर्च, किरकोळ खर्च, तर तो व्यापार खर्च लिहायचा व्यापार खात्याच्या नावेला, सामान्य खर्च लिहायचा नफा तोटा खात्याच्या. पुढे जाऊ. अधिकोषस्थ रोख संपत्ती. किती रुपये, 24,000. पुढे जाऊया. प्राप्य अपहार. प्राप्य आहे ते, प्राप्य म्हणजे प्राप्त पाहिजे होतं यार, तिथं प्राप्त पाहिजे होतं, चुकलं ते. प्राप्य म्हणजे प्राप्त होणार आहे असा अर्थ होते, मग ते नावेला पाहिजे होतं पण ते जमाला आहे. कुठे आहे ते रक्कम पहा, प्राप्त अपहार आहे तो. कुठे आहे, प्राप्त जमाला आहे ना, तर नफा तोटा खात्याच्या जमाला. प्राप्त अपहार किती रुपये प्राप्त अपहार आहे, 400. पुढे विमा. विमा नावेला आहे, नफा तोटा खात्याच्या नावेला, 1600. पुढे जाऊ. भविष्य निधी योगदान. नफा तोटा खात्याच्या नावेला, भविष्य निधी योगदान. अंशदान वर्गणी. भविष्य निधी योगदान अंशदान वर्गणी कुठे जाते, नफा तोटा खात्याच्या नावेला. पुढे जाऊ. विविध ऋणको संपत्ती. विविध ऋणको याच्यावर समायोजन आहे, आतमध्ये लिहून घेऊ 70,000. टिकमार्क आहे त्याच्यावर, आतमध्ये लिहायचं, जागा सोडायची. त्याच्यानंतर धनकोवर हे टिकमार्क आहे. धनको देयता आहे. धनको काय आहे, देयता. रक्कम आहे जमाला 50,000, समायोजनेसाठी जागा. पुढे जाऊया. राखीव निधी देयता. किती आहे राखीव निधी, 14,000. उपस्कर संपत्ती 24,000. त्याच्यानंतर आहे एकास्वाधिकार संपत्ती. एकास्वाधिकार काय आहे, संपत्ती 9,800. भूमी व इमारत काय आहे, भूमी व इमारत समायोजन आहे का, नाही, 80,000. छपाई व लेखन सामग्री नफा तोटा खात्याच्या, छपाई व किती रुपये, 1,600. समायोजन आहे त्याच्यावर, नाही आहे. अशा प्रकारे सगळे पद आपण लिहिले 23 पत्रकातले. पुन्हा सांगतो, लक्ष द्या. सर्वात पहिलं पद आहे भांडवल खाते सागर. तर सागरचे भांडवल देयताला, प्रणवचे भांडवल देयताला,
आहारण सागर देण्यात आला, पण सागरच्या आहारांवर समायोजन नाही म्हणून आपण डायरेक्ट इथं फॉर्म्युल्यात लिहिलं. पण प्रणवच्या आहारांवर काय आहे समायोजन आहे, तर इथं फॉर्म्युल्यात न लिहिता इकडे खाली लिहिलं, कारण त्याच्यावर काय समायोजन. मालसाठा जो 23 पत्रकात असते, मालसाठा किंवा शिल्लक माल, तो प्रारंभ स्कंद असते, तो लिहितो आपण व्यापार खात्याच्या नावेला. प्राप्यपत्र संपत्ती, देवीपत्र देयता. खरेदी व्यापार खात्याच्या नावेला, विक्री व्यापार खात्याच्या जमाला. कमिशन नफा तोटा खात्याच्या नावेला, नावेचं नावेला, जमाचं जमाला. पगार आणि मजुरी नफा तोटा खात्याच्या नावेला. व्यापार खर्च एकटाच आहे म्हणून नफा तोटा खात्याच्या नावेला. अधिकोष स्त्रोत संपत्ती. प्राप्त अपहार नफा तोटा खात्याच्या जमाला. विमा नफा तोटा खात्याच्या नावेला. भविष्य निधी योगदान विविध ऋणको धनको राखीव निधी उपस्कर एकास्वाधिकार भूमी इमारत छपाई व लेखन सामग्री. 23 पत्रकातले सगळे पद लिहिले. 23 पत्रकातलं प्रत्येक पद एक वेळाच लिहायला लागते. प्रत्येक पद एक वेळा लिहिलं, डबल लिहिलं का कोणतं, सगळ्या पदाची एक नोंद केली. आता समायोजनेच्या नोंदी करताना प्रत्येक पदाच्या किती नोंदी होते, 2. एका पदाच्या 2 नोंदी होते समायोजनेतल्या. मग समायोजनेमधली पहिली समायोजन आहे, वर्षाच्या शेवटी सवरण स्कंदाचे मूल्य किती आहे, 50,000. सवरण स्कंदाच्या 2 नोंदी होते. पहिली नोंद होते व्यापार खात्याच्या सवरण स्कंद किती, 50,000. दुसरी नोंद सवरण स्कंद किती, 50,000. त्याच्यानंतर भागीदारांच्या भांडवलावर 5% प्रमाणे व्याज. कशावर, भांडवलावर. हे भांडवल आहे, सागरचे भांडवल आहे, याच्यावर किती व्याज, प्रणवचे व्याज. 5% कसे काढायचे, 10% काढायचे, त्याच्या अर्धे करायचे. सांग रे तू. हा हा 40,000 आहे, दिसलं का, हे किती आहे, याच्या 10% काढायचे. पण आपल्याला 10% पाहिजे काय, 5% पाहिजे. तर मग 10% काढायचे आणि त्याच्या अर्धे करायचे, म्हणजे 5% होते का नाही. 10%च्या अर्धे 5%. मग 10% काढणं सोपं आहे. 10% काढणं सोपं आहे ना. कोणत्याही संख्येच्या 10% काढायचे आहे तर काय करावं लागते, एक शून्य कमी करावं लागते. मग आता हे रक्कम किती आहे, 40,000. मग 40,000च्या जर 10% काढतो म्हटलं तर किती येते, एक शून्य कमी म्हणजे 4,000. 4,000 म्हणजे 10%. मग 10%च्या अर्धे किती, 5%. मग 10% किती आले, 4,000. तर 5% किती, 2,000. कॅल्क्युलेटरची गरज आहे का, किंवा नाही तर मग काय करावं लागते, 40,000 च्या किती टक्के, 5%. म्हणजे 40,000 गुणेला 5 भागेला 100 असं करावं लागते. ठीक आहे. मग 40,000 गुणेला 5 म्हणजे 40,000 गुणेला 5, 5,000 5 चोक 20 किती आले, 2 लाख भागेला 100. 100 एक 100, 100 दोन्ही 200. किती शून्य उरले, 3. 1 2 3. किती हमाल आहे का नाही. मग याच्यापेक्षा आपण काय करतो, कोणत्याही संख्येच्या 10% काढायचे. ते काढणं सोपं आहे. 10% कसे काढतात, एक 0 कमी म्हणजे 10%. मग 10%च्या अर्धे किती होते, 5%. मग 10% रक्कम जेवढी आली त्याच्या अर्धे करायचे म्हणजे 5% निघून जाते. कळलं का. मग हा प्रणवचे भांडवल किती आहे, 40,000. यांनी प्रणवचे सांगितले, आपण घ्या प्रणवचे काढून घेऊ. पहिले 40,000 आहे. 40,000च्या 40,000वर 4 वर किती शून्य आहे, 4 शून्य आहे ना. एक शून्य कमी करा. कमी करा म्हणजे खोडाचं नाही, समजायचं आहे, फक्त समजायचं, डोक्यात करायचं. 40,000च्या 10% येते 4,000. एक शून्य कमी समजा ना, म्हणजे किती आले, 4,000. बरोबर ना. हे 40,000 आहे. याच्या जर 10% काढतो म्हटलं तर किती येते, 4,000. हे झाले 10%. मग 5% म्हणजे 10च्या अर्धे ना. मग 4,000च्या अर्धे
म्हणजे 5% ना, म्हणजे 5% किती आले लिहिले आपण, लिहिले. आता पहा सागरचे भांडवल किती आहे, मग याचं सांगा. 6,000. 60,000च्या किती टक्के का पाहिजे, 5%. 5% कसे काढायचे, 10% काढायचे त्याच्या अर्धे. मग 60,000च्या 10%, 6,000च्या अर्धे, हे झाले 5%. समजलं का. आणि 5% सांगितलंय. मग 5% भांडवलावर व्याज आपण काय केलं, प्लस दोघांचे. मग भांडवलात व्याज प्लस केल्यामुळं भांडवल वाढलं. भांडवल काय आहे, देयता. देयता वाढली तर काय होतं, नुकसान. नुकसान नफा तोटा खात्याच्या नावेला. सागरच्या भांडवलावर व्याज, प्रणवच्या भांडवलावर व्याज. सागरच्या भांडवलावर व्याज आहे 3,000, प्रणवच्या भांडवलावर व्याज आहे 2,000. सागरच्या भांडवलावर व्याज किती आहे, 3,000. प्रणवच्या भांडवलावर व्याज किती आहे, 2,000. पहिली नोंद इथे केली, दुसरी इकडे गेली. देयता वाढली ना, म्हणजे नुकसान झालं. संपत्ती वाढली तर फायदा होते, नफा तोटा खात्याच्या जमाला. देयता वाढली तर नुकसान होते, नफा तोटा खात्याच्या नावेला. संपत्ती कमी झाली तर नुकसान होते, नफा तोटा खात्याच्या नावेला. देयता कमी झाली तर फायदा होते, नफा तोटा खात्याच्या जमाला. संपत्ती वाढली फायदा, संपत्ती कमी झाली नुकसान, देयता वाढली नुकसान, देयता कमी झाली फायदा. कळलं का. देयता म्हणजे द्या लागते, द्याची रक्कम वाढली तर नुकसान होते, द्याची रक्कम कमी झाली तर फायदा होते. संपत्ती वाढली तर फायदा होते, संपत्ती कमी झाली तर नुकसान, फायदा झाला तर नफा तोटा खात्याच्या जमाला, नुकसान झाला नफा तोटा खात्याच्या नावेला. असं असते ते. पुढे जाऊया. भांडवलावर व्याज झालं. दुसरं, भागीदारी संस्थेने 4,000च्या वस्तू खरेदी केल्या, त्या मिळाल्या, परंतु खरेदी पुस्तकात त्याची नोंद केली. नोंद न केलेली खरेदी, नोंद न केलेली खरेदी. खरेदीमध्ये काय होते, प्लस. खरेदी परत आहे नाही इथं. नोंद न केलेली खरेदी किती आहे, 4,000. 1,90,004, 1,94,000 होईल ना, 0,0,0,04,9,1 बरोबर. नोंद न केलेली खरेदी काय करायची, व्यापार खात्याच्या नावेला खरेदीमध्ये प्लस नोंद न केलेली खरेदी. आणि हा माल खरेदी कोणाकडून करतो आपण, धनको. कोणाकडून खरेदी करतो, धनको. धनको मध्ये सुद्धा प्लस. नोंद न केलेली किती, 50 आणि 4 54,000. पुढे जाऊया. 2 नोंदी झाल्या, एक नोंद इथं झाली, दुसरी तिकडे झाली. पुढे जाऊ. प्रणव यांनी खाजगी उपयोगाकरता 500च्या वस्तूची उचल केली. वस्तूची उचल व्यापार खात्याच्या जमाला. वस्तूची उचल किती रुपये, 500. कोण केली उचल, प्रणवने. तर प्रणवची उचल म्हणजेच आहारण, उचल म्हणजेच आहारण, याच्यात हे प्लस. व्यापार खात्याच्या जमाला वस्तूची उचल, कोण केली ती उचल, प्रणवने. प्रणवची उचल आहे नाही तर हे आहारण, याच्यामध्ये प्लस. 1,000 आणि 500, हे दोघांची टोटल इकडे 1,500. चला पुढं. भागीदारी संस्थेने 6,000च्या वस्तूची विक्री केली, पण त्याची पुस्तकात नोंद केली नाही. विक्री केली म्हणजे नोंद न केलेली विक्री. नोंद केली नाही ना त्याची, विक्रीची नोंद केली नाही म्हणजे नोंद न केलेली विक्री. नोंद न केलेली विक्री किती आहे, 6,000. 3 लाख प्लस 6, 3,06,000. आता नोंद न केलेली विक्री, विक्रीमध्ये प्लस. विकतो कोणाला माल आपण, रुणकोला. रुणको मध्ये प्लस. नोंद न केलेली विक्री, खरेदी कुठून आली बे, 70 आणि 6 76,000. समजलं का. झोप बरोबर घेऊन येत जा, आणि उतरली पाहिजे एवढीच घ्यायची. सकाळपर्यंत उतरली पाहिजे, नाही तर मग असं होते, विक्रीचं खरेदी, खरेदीचं विक्री होते. कळलं ना. सकाळी उतरण एवढीच घेता ना तुम्ही, रात्री काय
झोप. तुम्हाला काय वाटलं? तुम्हाला काय वाटलं? नाही ना, माझे विचार चांगले आहे, गंदे नाही आहे तुमच्यासारखे. लक्ष द्या इकडे. नोंद, आपण माल जेव्हा खरेदी करतो ना, आपण माल जेव्हा खरेदी करतो तर आपण खरेदी कोणाकडून करतो? धनकोकडून. आपण माल खरेदी कोणाकडून करतो? धनकोकडून. आणि आपण माल विकतो कोणाला? ऋणकोला. समजलं? म्हणून नोंद न केलेली खरेदी, नोंद न केलेली खरेदी, खरेदीमध्ये प्लस आणि धनकोमध्ये प्लस. कारण आपण खरेदी कोणाकडून करतो? धनकोकडून. आणि विकतो कोणाला? ऋणकोला. मग नोंद न केलेली विक्री, विक्रीमध्ये आणि ऋणकोमध्ये प्लस. नोंद न केलेली खरेदी, खरेदी आणि धनकोमध्ये प्लस. नोंद न केलेली विक्री, विक्री आणि ऋणकोमध्ये प्लस. कळलं का? भांडवलावर व्याज, भांडवलमध्ये प्लस आणि नफा तोटा खात्याच्या नावेला. वस्तूची उचल व्यापार खात्याच्या जमाला वस्तूची उचल, आणि ज्यानं उचल केली त्याच्या उचलमध्ये प्लस. आता प्रणवनं उचल केली म्हणून प्रणवच्या उचलमध्ये प्लस. सागरनं उचल केली होती का? नाही, त्याची डायरेक्ट लिहिली. एनी डाऊट? क्लोज करूया. सवरण स्कंद तुम्हाला माहित आहे, व्यापार खात्याच्या जमाला ताळेबंदाच्या संपत्तीला. क्लोज करू. व्यापार खाते क्लोज करताना वर एक लाईन खाली दोन लाईन असं द्यायचं. मग जमाची टोटल करू. पहिले कोणाची टोटल बिटर राहिली का पाहून घ्या. नाही राहिली, हे इच्छी फॉर्म्युल्यातली नाही. टोटल करू. 0 0 5 0 6 6 5 0 5 3 3,56,000 कुठची? जमाची. इथं करायची नाही हे टोटल, हे रफ मध्ये करायचं. कळलं ना? 3,56,500. आता इथं जागा नाही म्हणून इथं करेल. नावेची करूया. 0 0 0 4 आणि 4 8 9 आणि 4 1300. हातचा आला 1 आणि 1. ठीक आहे. 3,56,500 जमाची. नावेची कमी आहे, मग कुठची जास्त आहे? जमाची. किती? तेच नावेला लिहायचे. मग नावेची येते का एवढी? 3,56,500 येते का नावेची? एवढी येऊन राहिली. मग किती फरक आहे तो काढा. 0 0 5 0 गेला 5, 6 8 जात नाही, 16 8 गेले 8 हातचा दिला, 5 4 गेले 1, 3 2 गेले 1, 1,18,000. याला काय नाव द्यायचं? कमी आहे ना एवढे नावेला. नफा तोटा खात्याला. आणि हा जो सकल नफा आहे हा, हे राहू देऊ का इथं का खोडू? खोडू. हे पाहिजे नाही इथं, हे रफ मध्ये करायचं असते. आता हा जो सकल नफा आहे ना, हा सकल नफा इथं कुठं आला? नावेला. याला घेऊन जायचं इकडे नफा तोटा खात्याच्या जमाला. सकल व्यापार खात्यावरून 1,18,000. मग क्लोज करायचे. नफा तोटा खाते याची जमाची करूया. 0 0 4 आणि 5 9, 2 आणि 8 10, 0 चाला 1 आणि 1 2 1, 1,20,900. नावेची करूया. 0 0 0 0 6 आणि 2 8 आणि 6 14, 14 आणि 4 18, 1800. हातचा आला 1 आणि 2, 3 आणि 3 6 आणि 1 7 आणि 1 8 आणि 1 9 आणि 1 लहान 6 1600. हातचा आला 1 आणि 1 0 0 9 8 गेले 1, 10 6 गेले 4 हातचा दिला, 12 3 गेले 9. जमाची टोटल जास्त आहे 1,20,900. नावेची कमी आहे, तेच जमाचीच नावेला. जमाचीच टोटल नावेला. किती आहे कमी आहे नावेला? 94,100.
ते डायरेक्ट लिहायचे. कसे लिहायचे? शुद्ध नफा आणि ह्या दोघाले वाटा लागते. सागर भाऊ आणि प्रणव भाऊ ह्या दोघांना हे पैसे असे लिहायचे. कसे? असे. इथं लिहायचं भागीदारांना आणि हा जो शुद्ध नफा आहे ना, हा कसा वाटाचा सांगितलंय पा. किती आहे शुद्ध नफा? 94,100. हे 94,100 जे आहे ना, कसे वाटायचे पहा. 94,100 चं प्रमाण दिलं आहे 3:2. म्हणजे हा आहे सागर, हा आहे प्रणव. ठीक आहे ना. हा सागर आहे, हा प्रणव आहे. मग आता 3:2 प्रमाणात कसं काढायचं? तर 3:2 ह्या दोघांची टोटल करायची. किती आली? 5. 5 न भागायचं आहे. 5 एक 4 उरले 4. 5 9 45 होते. 5 8 4 उरले 1. 5 8 1 उरला 0. 5 दोन्ही 1 0 उरला वर. 18,800. हा जो भागाकार आला ना 5 न भागून, आता 3 न 2 न भागलं काय आपण? नाही. 3 न 2 5 न भागलं. मग आता जो भागाकार आला त्यानं काय करायचं? ह्या दोघाले गुणाचं. 18,820 गुणेला 3 हे द्यायचे पहिल्याले. 18,820 गुणेला 2 हे द्यायचे दुसऱ्याले. हे सागरला, हे प्रणवला. 3 0 0. 3 दोन्ही 3 8 24. 3 8 24 4 हातच्याले 2. 3 8 24 आणि 2 26 6 हातच्याले 2. 3 1 3 आणि 2 5. बे 0 बे दोन्ही 82 16 6 चाला 1. 82 16 1 17 7 हात चाला 1. बे 1 बेन 1 3. 56 460 37 640. 56 460 37 640. 56 460 37 600. याची जर टोटल केली तर एवढी आली पाहिजे. 0 6 4 10 0 हात चाला 1. 6 4 10 1 11 1 हात चाला 1. 7 1 8 7 14 4 हात चाला 1. 1 3 4 5 9. बरोबर आहे. शुद्ध नफा सागरचा जो शुद्ध नफा आहे तो ह्या सागरच्या भांडवलमध्ये $56,460 आणि प्रणवचा शुद्ध नफा प्रणवच्या भांडवलमध्ये प्लस 37,640 प्लस करूया पा. 0 6 4 6 3 9 5 6 11. 0 0 गेला 0. 6 0 गेला 6. 4 0 गेला 4. 9 2 गेले 7. 1 1 0 4 6 7 2 9 4 3 7. 0 0 गेला 0. 4 6 5 गेले 1. 9 1 गेला 8. ताळेबंदाच्या दोन्ही साईडची टोटल सारखी आली. 0 0 0 0 4 6 10. 10 0 हाचाला 1. 1 1 1 2 4 6. 4 4 8 2 10 8 18 7 25. 25 हातच्याले 2 1 3 5 2 1 3. 3 5 8. 8 7 15. 15 1 16. 16 6 हातचाला 1. 1 1 2,65,600. इकडची पण तेवढीच येते. करून पाहायचं घरी, तेवढीच येते. धन्यवाद.